नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि सध्याची जर परिस्थिती बघितली मित्रांनो, आपल्या देशामध्ये डिझेल, पेट्रोल, गॅस ह्या गोष्टी मिळायला तयार नाही. जनता परेशान आहे. आणि त्यातल्या त्यात असं झालं मित्रांनो की आता शेतीच्या कामाचं पण सुरुवात झाली, मेहनतीची कामं सुरू आहे. त्याच्यामुळं ट्रॅक्टरवाल्याला काही डिझेल भेटेना आणि एवढे काही लाईनी लागून हाणामाऱ्या या सगळ्या गोष्टी चालू आहे मित्रांनो. आणि मोदी साहेब आपले दुसऱ्या देशात गेलेले. आता एका आमदारांनी सांगितलं की बुवा ते पाईपलाईन समुद्रातून कशी करता येईल ते बघण्यासाठी गेलेले. का दुसऱ्या देशातून आपल्याला समुद्रातून गॅस, डिझेल आणि पेट्रोल याची पाईपलाईन करायसाठी ती त्याची योजना आखण्यासाठी गेलेले मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला इकडं काय डिझेल, पेट्रोल काय सध्या जे भेटतं आहे तेवढं घ्या आणि थोडे दिवस थांबा. थोड्या दिवसात आपल्याला लगेच पेट्रोलची, डिझेलची तुमच्या घरापर्यंत पाईपलाईन होणार आहे मित्रांनो. गॅस, पेट्रोल, डिझेल. त्याच्यामुळं घाबरू नका. आणि सध्या कसं आहे की बुवा विरोधी लोक जे आहे ते बोलतच असतात की मोदीजी इकडे गेले, तिकडे गेले, फिरायला गेले. मोदीजींना सांगितलं की तुम्ही परदेशात जाऊ नका. स्वतः मोदीजी फिरतात. पण मोदीजी कशाला गेले होते तर त्यांच्या एका आमदारांनी सांगितलं होतं. आता मला बी पंचायत पडली मित्रांनो, यांना आमदार कोणी केलं होतं काय. पण आता त्यांची बुद्धिमत्ता जरा सगळ्यापेक्षा जादा आहे. त्यांनी सांगितलं की बाबा मोदीजी गॅस आणि डिझेलची पाईपलाईन कशी समुद्रातून आणता येईल ते बघण्यासाठी गेलते. त्याचा सर्वे केलेला आहे त्यांनी. 4-5 दिवस तिकडे होते. आणि तुम्ही हे पण बघितलं असाल की मोदीजींना तिकडच्या एका पंतप्रधानाला मेलेडी चॉकलेटची भेट दिली. आणि इकडं जे मित्रांनो काही लोक म्हणायला लागले की बाबा तिकडं जाऊन त्यांना मेलेडी चॉकलेट देतात आणि घरच्या बायकोला साधी साडी पण घेतलेली नाही. नाही, अशी टीका करायची नाही मित्रांनो. आपल्या देशाचे पंतप्रधान आहे ते. कोणी काही जर म्हणलं आहे तर आपण म्हणायचं नाही, नाही का नाही. आणि विशेषतः काय मित्रांनो की लोक सांगतात बुवा की 2014मध्ये हे म्हणले होते की आजचे दिन आने वाले है. तर खरंच आजचे दिवस आले ना मित्रांनो. आज तुम्हाला प्रत्येक घरामध्ये गॅस आहे का नाही. पहिले चुली होत्या, नंतर गॅस आणला आहे मोदीजीनं. काय चुकी केली सांगा. आणि आता परत तुम्हाला सांगतो की जिथं 2 व्हीलर ज्या होत्या की लई घेऊन त्यांचे ॲक्सिडेंट जादा होत होते म्हणून त्यांनी त्याची किंमत डबल केली की बुवा कमी घ्यावा, त्याचा ॲक्सिडेंट होऊ नये. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, सोनं. आता सोनं काय राहायचं की बुवा बाया नवऱ्याला कधी बी घरात आले का भुनभुन आपल्या गाड्यात काय नाही, आपल्या गाड्यात काय नाही, आपल्या गाड्यात काय नाही. मग त्यासाठी मोदीजींनी काय विचार केला की बुवा सोनं जर महाग केलं तर सामान्य लोक सोनं घेऊ शकणार नाही. परत त्यांच्या बायका त्यांना त्रास द्यायच्या नाही, आहे की नाही. आता मोदीजीला लोक काय म्हणते, बुवा याला काय संसार नाही, याला काय बायको नाही, याला काय पोरं नाही. त्याच्यामुळं याला काय कळायचं महागाई काय असती आणि बायकोचं काय असतं. पण तरी मोदीजीला समजतं मित्रांनो. असं समजत नाही असं नाही. मोदीजीनं काय केलं आहे की सोनं महाग केलं आहे, डबल टिबल भाव केला की बुवा सामान्य लोकांनी घेऊन ये. आणि बायांना पण नवऱ्याला सांगू नये की बुवा भावलंय असल्यामुळं बाया पण काही म्हणत नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी मोदीजी करू राहिले. दुसरी गोष्ट, डिझेल पंपावर डिझेलवाले मासेमारीत बसत होते. म्हणजे त्यांना ते परवडत नव्हतं माणसं ठेवायला. आता बघा लाईनी लागल्या, नंबर लागले आणि नंबर लागून डिझेल घ्यायला लागू राहिले. म्हणजे त्यांचं जे आहे की त्यांच्या माणसाला बी ते परवडून राहिलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मोदीजी करतात. त्यांना समजत नाही असं नाही. व कोणी काही म्हणतं आहे असं म्हणू नका. कोणी दाढीवालं म्हणतं आहे, कोणी बाबा म्हणतं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मित्र होते. आणि तुम्ही जर असे काही म्हणून राहिले त्यांना राग येईल. आता थोड्या दिवसात तुम्हाला मी जे सांगितलं ना, हे डिझेल, पेट्रोल हे सगळं तुम्हाला घरपोच भेटणार आहे. आता ते दुसरे काय कोकरूज पक्ष काढला कोणीतरी अमेरिकेमध्ये. ते तरुण राहतो, संभाजीनगर जिल्ह्यातला आहे. आता त्या कोकरूज पक्षाचं काय झालं की 4 दिवसात एवढे फॉलोअर झाले कोटीच्या वर. आणि यांचे 4-5 वर्षापासून 12-13 वर्षापासून भाजपचे जे फॉलोअर हे 1 कोटीपर्यंत पण नाही. अशी गंमत झाली. त्याच्यामुळं काय झालं की त्यांनी त्याचं अकाउंट बॅन करायच्या, ते अकाउंट बॅन करणार आहे असं त्यांचं चालू आहे सध्या. पण असं काही घाबरायचं नाही. कारण मोदीजीला कसं वाटतं की बाबा हे तरुण पोर आहे, यांना काय देत चालित येणार आहे का. त्याच्यामुळं यांचं जे आहे की बाबा यांची जास्त लोक काय करतील का तरुण पोराच्या मागं लागतील, आहे का नाही. त्याच्यामुळं त्यांचं अकाउंट बॅन होणार मित्रांनो. त्याच्यात काही विषय नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट की बाबा सबका साथ सबका विकास एकदम जबरदस्त चालू आहे. चालू नाही असं नाही. पण मग तुम्ही उगं काही बोंबलू नका की बाबा आमच्या मालाला भाव नाही, असं नाही तसं नाही. मग 2014ला तुम्ही तर तुमचे लहानले पोरासकट म्हणत होते आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार. मग आता बोंबलू नका ना मित्रांनो. आता बोंबलून काही फायदा नाही, आहे की नाही. जवळ मोदीजी आहे तवर ते काय ते सोडित नाही.
आणि ते परत आल्याशिवाय काही राहत नाही. तुम्हाला तर माहिती आहे आता ते कशी येतात, आहे की नाही. काही मतदान कट करतात, ज्यांना मतदान होत नाही ते मतदाराच्या यादीतून बाहेर ते मतदान काढलं जातं. दुसरी गोष्ट मशीनमध्ये बी काही गफलत होती. त्याच्यामुळं तुमचे सामान्याचं काही आता त्यांना घेणं देणं नाही. ते निमाजी तुमच्यासाठी भरपूर केलं आहे. आता फक्त त्यांचा विश्वास फक्त मशीनवर आहे. त्याच्यामुळं ते तुम्हाला काय मोजित नाही आणि मोजणार पण नाही. त्याच्यामुळं काही बोंबलू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्रायबर करा जा, लाईक करा जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. मी आपलं भरतो पाणी मित्रांनो. आपल्याला काय समजत आहे, आपण शेतकरी माणूस आहे, सामान्य माणूस आहे. चालू आहे आपलं पाणी भरायचं काम. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.